नमस्कार मंडळी. तर मी केलेले आहेत हे आप्पे केक. तर मी हे आप्पे पात्रामध्ये करून घेतलेले आहेत. तर ह्याची रेसिपी आपण बघूया. तर इथं मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी साधारण 3 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 3 चमचे मी कोको पावडर टाकून घेतली. त्याच्यानंतर अर्धा टीस्पून मी बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे. आता मी इथं एक मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घेतली आहे. आता 2-3 विलायची घेतलेली आहे. विलायची सोलून मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ही जी साखर आहे तर बारीक अशी ह्याची पिठी करून घेणार आहे. तर आपली ही पिठी साखर बारीक तयार झालेली आहे. आता ही जी पिठी साखर आहे तर ह्याच्या मैद्यामध्ये मी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर मी आता ह्याच्यामध्ये 2 पळ्या तेल ओतून घेतलं आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. तर हे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे 1 वाटी आणि परत हे छान असं मिक्स करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आणखीन अर्धी वाटी मी दूध टाकून घेतलं आहे. साधारण मला 1.5 वाटी दूध लागलेलं आहे. तर छान असं ह्याचं बॅटर तयार करून घेणार आहे मी केकसाठी. तर तुम्ही बघू शकता छान स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आपल्याला केकला जसं पाहिजे तसं हे तयार झालेलं आहे. तर आता इथं मी काजू पिस्ता मी बारीक याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं असं तेल टाकून घेतलेलं आहे. आता हे जे केकचं बॅटर आहे तर हे आप्पे पात्रामध्ये टाकणार आहे मी. एकच चमचा टाकून घेतलेला आहे मी बारका ह्याच्यामध्ये, कारण आपला केक जो आहे तो छान असा फुलून येणार आहे. तर मी हे सगळ्याची आप्पे पात्राच्या जे वाट्या आहेत तर सगळ्या मी भरून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बदामचे काप टाकून घेऊया आणि वरून पिस्त्याचे तुकडे पण ह्याच्यावर टाकून घेऊया. तर मी आता बदाम आणि पिस्त्याचे तुकडे ह्याच्यावर टाकून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसायला लागले आहेत हे. तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे तर एकदम मंद ठेवलेली आहे. आता हे आप्पे पात्र मी ठेवून घेतलं आहे, त्याच्यावर हे झाकण ठेवून घेतलेलं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटानंतर मी हे आप्पे बघू शकतात तुम्ही. तर आपले हे आप्पे छान असे मस्त झालेले आहेत, फुगून वरी आलेले आहेत. तर हे बघा अलगद असे हे आपला केक तयार झालेला आहे. तर हे बघा किती छान असे आपले केक तयार झालेले आहेत आप्पे पात्रामध्ये.
अलगद असे हे निघते. तर तुम्ही बघू शकता आपला आप्पे केक छान असा तयार झाला आहे. तर आता खाली उतरून घेते मी हे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता आपले जे आप्पे केक जो आहे तर त्याला छान अशी जाळी आलेली आहे आणि सुंदर असे हे आप्पे केक आपले तयार झालेले आहेत. तर धन्यवाद.